रस्त्याच्या कडेला वडापाव, पाणीपुरी आदी अन्न पदार्थांची विक्री करणाऱ्या छोट्या व्यापाऱ्यांसाठी नोंदणी करण्याचे तसेच 12 लाख रुपयांपेक्षा अधिक उत्पन्न असलेल्या स्थिर दुकानदारांना परवाने देण्याचे काम करणे अन्न आणि औषध प्रशासन विभागाला सोपे जावे यासाठी अखिल अन्न उत्पादन आणि विक्रेते महासंघाची स्थापना करण्यात आली असून या संदर्भातील महात्मा फुले मंडईतील विक्रेते व्यापाऱ्यांसाठी अन्न पदार्थ नोंदणी परवाना अभियान 17 जुलैपर्यंत सुरू ठेवले जाणार आहे। मंडईत 1 जुलैपासून या मोहिमेस सुरुवात झाली। ज्या मोठ्या व्यापाऱ्यांनी परवान्यासाठी आवश्यक कागदपत्रे सादर करून शुल्क भरले त्यांना अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे उपायुक्त दिलीप संगत यांच्या हस्ते परवाने देण्यात आले। मंडईत 1800 गाळे असून अनेकांकडे नव्या कायद्यानुसार परवाने नाहीत किंवा त्यांची नोंदणी झालेली नाही। किरकोळ रस्त्यावर बसणाऱ्या विक्रेत्यांना 5 वर्षांचे 500 रुपये शुल्क असून किराणा दुकानदार किंवा वार्षिक 12 लाख उलाढाल असणारे व्यापारी यांच्यासाठी वार्षिक 2000 रुपये शुल्क आहे। या कायद्यान्वये सर्व अन्न पदार्थ विक्रेत्यांना नोंदणी किंवा परवाने बंधनकारक असून ते नसल्यास 2014 एप्रिल पर्यंत काढणे गरजेचे आहे।